तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत जावा. एका गावात एक माणूस गंभीर आजारी पडला होता. डॉक्टरांनीही हात टेकले होते. घरातील लोक रडत होते. गावात उदास वातावरण होतं. त्या माणसाच्या आईने आणि पत्नीने एकच म्हणत प्रार्थना केली, मामा, याला वाचवा, या लेकराला सांभाळा. त्या रात्री अचानक घरात मंद सुवास आला. दरवाजावर चरणवाटे दिसल्या, पण कुणीही घरात शिरलं नव्हतं. त्या माणसाने नंतर सांगितलं, मी अंधारात पडलो होतो आणि कुणीतरी माझ्या कपाळावर थंड हात ठेवला. ते म्हणाले, उठ, अजून तुझं काम बाकी आहे. दुसऱ्या दिवशी आश्चर्य म्हणजे त्या माणसाला ताप नसला, श्वास नॉर्मल झाला आणि तो स्वतः उठून बसला. डॉक्टरही थक्क झाले. गावकऱ्यांनी सांगितलं, ही बाळूमामांची कृपा. जेव्हा संकट येतं तेव्हा मामा स्वतः भक्तांच्या झोळीत जीवन धरतात. आजही मामा सांगतात, तू श्रद्धा ठेव, मी तुझ्या संकटावर विजय देईन. ज्यांच्या घरात दुःख, आजार किंवा अडचण असेल, आज ही कथा त्यांच्यासाठी आहे. हात जोडून मनापासून म्हणा, जय बाळूमामा. मामा तुमची वेदना ऐकत आहेत आणि तुमच्या घरात प्रकाश आणत आहेत.